फडणवीस साहेब, पुढच्या वर्षीचा नाशिकचा कुंभमेळा रद्द करा. आम्हाला कुंभमेळा श्रीनगरला करायचा. आम्हाला नाही गोदावरीमध्ये स्नान करायचं. आम्हाला पुढच्या वर्षी झेलम वितस्तेमध्ये स्नान करायचं. स्वर्गभूमी आहे, सौंदर्य आहे, निसर्ग म्हणतात तो आदर्श सगळा या ठिकाणी आहे. प्रत्यक्ष सोन्याची खाण म्हणजे सोनमर्ग. गुलमर्ग याचा अर्थ काय? गुल म्हणजे फुल आणि मर्ग म्हणजे डोंगर, फुलांचा डोंगर. मग मनामध्ये आत्ताच्या काही गोष्टी आल्यानंतर असं वाटतं की सगळ्यात मोठी असलेली क्रूरता पण तिथंच आहे का? काय त्या भागाला घाबरता? चला तिथे आणि मग बघा काय होतं ते. अशी घटना या आयुष्यात परत घडणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला काश्मीर घेता येईल. ते आपलंच आहे ना, आपलंच ठेवायचं आहे हे नक्की लक्षात ठेवा. माझ्या देशाला जर का धोका निर्माण होणार असेल तर इथूनच होणार आहे. म्हणून त्यांना तिथं वास्तव्य दिलं, त्यांना तिथं जागा दिल्या, त्यांना तिथं शेती दिली आणि कायमस्वरूपात राहायला सांगितलं. त्या पैलवानांच्या गावाचं अपभ्रंशातनं नाव झालेलं पहलगाम. आज 98% तिथं मुस्लिम आहेत, पण मुस्लिम म्हणजे क्रूरता. त्यांनी अटॅक केला नाही, कधी शक्य नाही. मी याला हो म्हणणार नाही. त्यांच्या स्त्रियांना बाजूला केलं, लहान मुलांना बाजूला केलं. ते मुस्लिम होते का हो? ते हिंदूच होते ना. आज काश्मीरी मुस्लिम रडतोय कारण तोंडापर्यंत आलेला घास जर का काढून घेतला तर त्याची भूक भागेल का? मंडळी, काश्मीर ही भारताची भळभळती जखम आहे. आज ती जखम पुन्हा चर्चेत आहे, अश्रूंनी, रक्ताच्या सड्यानी. आज आपल्यासोबत एक असा मराठी माणूस आहे ज्यांना तिथल्या सरकारनं काश्मीर रत्न म्हणून पुरस्कारानं गौरवलं. काश्मीरवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, मराठी माणसाला काश्मीरच्या प्रेमात पडायला ज्यांनी भाग पाडलं असा हा माणूस, ज्यांनी आजवर 2.5 लाख पर्यटकांना काश्मीर दाखवलं. या काश्मीरला कुळून प्यायलेला आणि काश्मीरवर अकंठ प्रेमात बुडालेला हा माणूस, जेव्हा काश्मीर जळत होतं, प्रचंड हिंसा सुरू होती, तेव्हाही धीरोदात्तपणे काश्मीरात ठाण मांडलेला हा माणूस अर्थात प्रमोद चितारी आज आपल्यासोबत आहेत. प्रमोदजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. हे सगळं सांगितल्यावर प्रश्न मला पडला की एका खेड्यात जन्मलेला एक मुलगा काश्मीरपर्यंत कसा पोहोचला? तुमचं काश्मीरशी नातं कसं जडलं? अगदी थोडक्यात, शाळेत काश्मीरला राज्य म्हणून शब्द ऐकलेला होता. हां. मुंबईत प्रवेश झाला. दवेकोपेनं असे एक घटना घडली की एका कंपनीकडं कोणी काश्मीरला जायला नव्हतं आणि माणसं मात्र तयार झालेली होती. विध्वंस म्हणून माहीमचे होते ते गृहस्थ. आणि त्यांनी मला विचारलं की आपण मॅनेजर म्हणून जाल का? अरे मला काश्मीर माहिती नाही. वय किती होतं तुमचं तेव्हा? वय वर्ष 18. मला मुंबईत नुसता प्रवेश झालेला. तो काळ होता 1968. 1968. हां. आणि काश्मीर पण आलेलं आव्हान घ्यायचं. हा आपला मराठी बाणा. हो. नाही म्हणायचं नाही. का घाबरायचं? हो म्हणलं, जातो मी. तुम्ही थेट काहीही माहिती नाही. 150 लोक घेऊन पहिली सहल मी काश्मीरला घेऊन गेलो. एकाही माणसाला संशयसुद्धा आला नाही की हा माणूस पहिल्यांदा आमच्याबरोबर येतोय. रात्रभर जागत होतो. मिळेल त्याला विचारत होतो, काय लागणार आहे, कसं जायचं आहे, कुठं जायचं आहे, कोणतं गाव आहे, संख्या किती, जिल्हा काय, तिथला इतिहास काय, काय इथं घडलं, काय इथं घडलं नाही, असे असंख्य प्रश्न असंख्य मिळेल त्या माणसाला, अगदी घोडेवाल्याला नाही चप्पलवाल्याला सुद्धा विचारले. आणि ते सकाळी परत लोकांच्या समोर प्रगट करत होतो. त्यामुळे लोकांना असं वाटत होतं, अरे एवढा हा लहान मुलगा आणि केवढं याच्याकडे ज्ञान. पण ज्ञान हे असं त्याच दिवशी मिळवलेलं होतं. असं आहे. यातनं काश्मीर सुरुवात केली. आता काश्मीर ही पुण्यभूमी हे ऐकलेलं होतं, पुराणात ऐकलेलं होतं की आमचे कश्यप ऋषी पहिल्यांदा या मेरू पर्वतावर गेले आणि मग त्याचं नाव तिथल्या जमिनीला पडलं. काश्यप मरू. मरू म्हणजे पर्वत. काश्यपांनी तयार केलेला पर्वत, काश्यपांच्या भूमीतून, त्यांच्या वास्तव्यातून तयार झालेली भूमी, म्हणून त्या भूमीचं नाव काश्यप मरू.
आणि काश्यप मरूच्या अपभ्रंशातून निर्माण झालेला शब्द हा काश्मीर. मग पहिली ही वस्ती तिथंच झाली. सतीसार नावाचं सरोवर होतं तिथं, जगातलं सर्वात मोठं सरोवर. नाहीतरी मला सांगा, मानसबले सर्वात मोठं सरोवर आमच्याकडेच होतं ना. उलरलेख हे सर्वात मोठं सरोवर आमच्याकडेच होतं ना. अरे माझी भारतभूमी का महान, याची असंख्य कारणं नाही. तुम्ही मला 10 दिवस सांगायला सांगा, मी तुम्हाला सांगेन की माझी भारतभूमी का महान. सर्वात भव्य गोड्या पाण्याचं सरोवर माझ्या देशात, सर्वात उंच पर्वत मेरू पर्वत माझ्या देशात. माझ्या देशाला चारही बाजूनी संरक्षण. हिंदी महासागर दक्षिणेला, पश्चिमेला अरबी, पूर्वेला बंगाल आणि उत्तरेला असलेला मेरू पर्वत. काय तुम्हाला देवांनी द्यायला पाहिजे होतं, सगळं दिलं आहे. उपभोगायचं आहे आपण. आणि यातनं जो काही जाऊ दे ना, धार्मिक गोष्टीवर आम्ही आता विश्वास ठेवत नाही नवीन माणसं. पण आपण थोडंसं इतिहासात जाऊ. हा, मग इतिहासातूनच मला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. 6 दशकं तुम्ही काश्मीरमध्ये राहिला. हो 6 दशकं, हो. आयुष्यातली 6 दशकं. काय हा काश्मीर? काश्मीर काय आहे, ही स्वर्गभूमी आहे, सौंदर्य आहे, निसर्ग म्हणतात तो आदर्श सगळा या ठिकाणी आहे. मग मनामध्ये आत्ताच्या काही गोष्टी आल्यानंतर असं वाटतं की सगळ्यात मोठी असलेली क्रूरता पण तिथंच आहे का. शाप आहे. शाप नाही आमच्या भूमीला. जो आमचा पहिला मानव तिथं जाऊन राहिला आणि त्याच्या नावाने आज आम्ही त्या ठिकाणी काश्मीर करतोय, हा मला शाप नाही आहे. आम्ही शापात त्याचं रूपांतर करतोय, न करायला पाहिजे. सौंदर्याचा खजिना, प्रत्यक्ष सोन्याची खाण म्हणजे सोनमर्ग. सोनमर्ग या शब्दाचा अर्थ काय? सोन म्हणजे सोनं आणि मर्ग म्हणजे डोंगर. गुलमर्ग याचा अर्थ काय? गुल म्हणजे फुल आणि मर्ग म्हणजे डोंगर, फुलांचा डोंगर. ज्या ठिकाणी आपल्या पतीची पूजा करण्यासाठी रोज पार्वती येत होती आणि फुलं घेऊन जात होती आणि पूजा करत होती, अशी पवित्र जागा. आता पहलगाम या 5 शब्दांचा अर्थ काय? पहल म्हणजे पैलवान. पैलवान या शब्दाला अनुसरून पहल हे नाव दिलेलं आहे. गाम म्हणजे गाव, बर. पैलवानांचं गाव. मग हे पैलवानांचं गाव असं त्याला काय नाव पडलं? आता इतिहास. तुम्ही धार्मिक गोष्टी माना नका मानू, काही प्रश्न नाही. इतिहास, पण ह्या पहलगामचा इतिहास काय मग? तो इतिहासच असा आहे. खैबर खिंडीतनं पहिल्यांदा आर्य आले. खैबर खिंडीतनंच पहिला मुस्लिम आमच्याकडे आला. तर या देशाचं संरक्षण चारही बाजूनी, मग अशी मी सांगितलं, मग एकच रस्ता आत यायला होता, तो खैबर खिंडीतनं होता. तोच रस्ता हा जिथे हे घडलं. जिथे हे घडलं. मग इथं याचं पेलगाम नाव का ठेवलं? जे पूर्वीचे आपले राजे होऊन गेले, यांनी आता आपण मिलिटरी हा शब्द वापरतो, त्या लोकांनी त्या ठिकाणी पैलवान ठेवले होते की माझ्या देशाला जर का धोका निर्माण होणार असेल तर इथूनच होणार आहे. बर. म्हणून त्यांना तिथं वास्तव्य दिलं, त्यांना तिथं जागा दिल्या, त्यांना तिथं शेती दिली आणि कायमस्वरूपाचं राहायला सांगितलं. त्या पैलवानांच्या गावाच्या अपभ्रंशातनं नाव झालेलं पहलगाम. लिदर नदीसारखी सुंदर नदी, जिचा उगम अमरनाथच्या गुंफेमध्ये झाला. थोड्याच वेळा जाऊन ती पुढे झेलमला मिळाली. झेलमसुद्धा खरं होता, तुम्हाला समजावं म्हणून मी शब्द बोलतोय. झेलम हे नाव नव्हे, झेलम नावाची नदी काश्मीरमध्ये नाही आहे. संस्कृतमध्ये तिचा वितस्ता हा शब्द आहे, ही वितस्ता नदी. तर हे पहलगाम हे या नावातून निर्माण झालं. पहिली वस्ती या काश्मीर राज्यात निर्माण झाली. 7,000 फूट उंचीवर असलेला, 7,500 फूट सस उंचीपासून असलेलं आत्ताचं जे आपण श्रीनगर म्हणतो, हा भाग असा आहे की या भागामध्ये प्रथम वस्ती झाली. बर. आणि प्रथम वस्ती झाली त्याला हिंदू धर्मामध्ये प्रथम शब्द कोणता लिहिला गेला? श्री. श्री लिहिला गेला. म्हणून या गावाचं आम्ही नाव श्री ठेवलं. त्याचं रूपांतर नगरात झालं म्हणून आम्ही श्रीनगर म्हणलं. काश्यप मुरूपासनं काश्मीर झालं, श्रीपासनं हे झालं. आम्ही ओम हा शब्द उच्चारतो,
शंकराला स्थान दिलं गेलं मेरू पर्वतावर. त्यानं तिथून जग बघितलं, हम्म. आनंद झाला. ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं हे. आणि तिथून त्यानं तोंडातनं पहिला उच्चार काढला ओम. म्हणून आमच्या धर्मामध्ये ओम या शब्दाला, प्रत्येक संस्कृत शब्दाला, प्रत्येक श्लोकाची सुरुवात ही ओम यापासून होते. पण मग धार्मिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या इतकं महत्त्वाचं असलेलं हे पहलगाम, हे पहिल्यापासून आपल्याच ताब्यात आहे. हम्म. आपणच आहोत. स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपणच तिथं होतो, पण स्वातंत्र्याच्या वेळी आपण त्यांना विसरलो. काश्मीरमधला सामान्य माणूस आज रडतोय, अश्रू ढाळतोय. किती मोठा आघात झालाय सावरणाऱ्या काश्मीरला. हा आघात झालाय असं म्हणू नका. हा आघात केलाय. ठीक आहे, केलाय. केलाय. हा कुणी केलाय? हम्म. आज तिथं मुस्लिम जनता, आपले भाऊबंद तिथं आहेत, हम्म. त्यांनी केला असं आमच्या मनामध्ये आहे. आज आम्ही तिथं कमी आहोत ही भावना आमच्यामध्ये मनामध्ये आहे. त्यांनी अटॅक केला नाही, कधी शक्य नाही. मी याला हो म्हणणार नाही. हो, आज 98% तिथं मुस्लिम आहेत, सत्य आहे. पण मुस्लिम म्हणजे क्रूरता हे ही मानायला भावना तयार नाहीयेत. मी मानायला तयार नाही. हम्म. तसं असतं असं गृहीत धरा. तर आत्ता घडलेली 2 दिवसापूर्वीची जी घटना आहे पेलगामची, त्यावेळी त्या लोकांनी जात विचारली, प्रत्येकाला लाईनीत उभं केलं, धर्म विचारला. धर्म विचारला, तुम्ही कोण, नाव सांगा, जात सांगा, धर्म सांगा. त्यांनी त्याप्रमाणे वेगळे केले आणि हिंदूंना मारलं, अशा पद्धतीचा पेपर किंवा मीडियामध्ये ऐकायला मिळालं. हम्म. त्यामध्ये असंही आपण ऐकलं की नाही की त्यांच्या स्त्रियांना बाजूला केलं, हो. लहान मुलांना बाजूला केलं. ते मुस्लिम होते का हो? ते हिंदूच होते ना. हम्म. त्यांना समजत होतं ना की याच नवऱ्याची ही बायको आहे, याच दोघांचा हा मुलगा आहे. त्या दोघांना बाजूला केलं. ही मनामध्ये त्यांच्या माया निर्माण झाली. म्हणजे क्रूरता नसलेला माणूस तो आहे हे लक्षात ठेवा आधी. हम्म. मग क्रूरता नसताना त्यानं गोळ्या का घातल्या मग पुरुषांना, असा प्रश्न साहजिकच येणार. हो. त्याचं उत्तर असं आहे, गरिबी. आज काश्मीरमध्ये असलेली गरिबी, सुशिक्षितपणा नाही, शिक्षण नाही, 2-2, 3-3, 4-4 लग्न, 10-10, 15-15 घरामध्ये मुलं. आणि हा संसार कसा चालवायचा हा डोळ्यासमोर प्रश्न. तरीसुद्धा मी मेहनत करेन, एक घोडा हाताशी घेईन, त्याच्यावर पर्यटकांना बसवेन, फिरवून आणेन, कष्ट करेन, हम्म. पैसा कमवेन, पण मी माझं कुटुंब चालवेन. अशा पद्धतीने ग्रासलेली गरीब माणसं ही जी आहेत, याचा फायदा, गैरफायदा. गैरफायदा हम्म. हे स्थानिक लोकांनी नाही घेतलेला. ही कुठून तरी बॉर्डरमधनं दुसरी माणसं आली, हम्म. मी नाही सांगणार, समजलं ना. त्या माणसांनी या लोकांना आर्थिक मदत काहीतरी दिली आणि त्यांना हे तू कर म्हणून सांगितलं. आणि या पोटी हे आत्ताचं झालेलं जे काही कांड आहे, हे कांड घडलं गेलं. अशा आधीची सुद्धा जी काही कांड आहेत ती अशाच पद्धतीनं घडली गेली, लक्षात ठेवा. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे? पण सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही हे सांगताय, काश्मीरचा जो माणूस आहे, सामान्य माणूस, तो काय विचार करतो आज आज? त्याची काय अवस्था आहे, त्याची काय व्यथा आहे, त्याची काय वेदना आहे? आज काश्मीरी मुस्लिम रडतोय. कारण कोणाच्याही मला सांगा, तोंडापर्यंत आलेला घास जर का काढून घेतला तर त्याची भूक भागेल का? नाही. अरे भरपूर त्यांनी सोसलंय. हम्म. 1989 ते 2002 13 वर्ष काश्मीर जळत होतं. 1989, त्यापेक्षा सांगतो 1982 ते 89 हम्म. पंजाब जळत होतं. पंजाबच बंद केलं तर काश्मीर आपोआप सुटेल, वेगळं होईल. आणि ते मग आम्हाला सहजरित्या पाकव्याप्त काश्मीर जे आमचंच त्यांच्याकडे आहे, ते आपलंच काश्मीर त्यांना घेता येईल, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून भिद्रनवाला जन्माला घातला, पंजाब पेटवलं.
पण पंजाबमध्ये हिंदूंचा प्रभाव जादा असल्यानं 82 ते 1900 या काळामध्ये पंजाब नाही त्यांना पेटवता आलं. मग ते शांत झालं. मग 89 साली काश्मीरच पेटवायला सुरुवात केली. ते 2002 पर्यंत 13 वर्ष पेटत होतं. त्या काळात आम्ही सगळे घाबरून इथं बसलो होतो. काश्मीर जळत होतं. आमचे हिंदू मरत होते, रोज मरत होते, अत्याचार होत होते. यावेळी मात्र बाहेरची माणसं आली होती का? हम्म. मला नाही वाटत. पण त्यांना एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचे विचार हम्म. शिक्षणात एकता, धर्मांधता या गोष्टी न शिकवल्या गेल्यामुळं त्यांच्यात वेगळे विचार घातले गेले आणि या विचारातून आपण स्वतंत्र होऊ, आपल्याला सगळं मिळेल या भावनेतनं त्या हत्या घडल्या गेल्या. किती संख्या 1989 हिंदूंची होती आणि किती 2013 झाली मी नाही सांगणार. कसे तुम्ही आत्ताचे 26 लोक 28 लोक गेले हे घेऊन बसलाय? अहो लाखातल्या संख्या आहेत या. हम्म. काय केलं? किती हिंदूंच्या डोळ्यात त्यावेळी पाणी आलं? आत्तासुद्धा मला एक खरं सांगतो नवल वाटतं. कालच पेपरमध्ये वाचलं. खरं तर हे आदरणीय 2 नावं आहेत मला तरी. आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हम्म. आणि महाजन साहेब हे आमच्या आदरणीय आहेत. पण या दोघांनी विमानं पाठवली. चुकलं वाटतं कशासाठी? तर तिथली माणसं आपली सुखरूप आणण्यासाठी. आता ही घटना संकटात घडून होती. 2-3 दिवस घडलेले होते. हम्म. परत काही या माणसांना झालं होतं? हम्म. अजून तिथं ठेवून बघा काही होतं आहे का? अहो त्यांच्या मागं सगळं काश्मीर उभं राहिलेलं आहे. मुस्लिमच लोक आहेत, त्यांना सगळं द्यायला तयार आहेत. मग तुम्ही घाबरताय, पळून येत आहे. अहो अशावेळी मदतीला जायचं. तुम्ही विमानं इथनं भरून न्यायला पाहिजे होती. तिथं तुम्हाला विमानातनं माणसं उतरवायला पाहिजे होती. त्यांच्यात दहशत निर्माण करायला पाहिजे होती. तर तुम्ही तिथली माणसं इकडे घेऊन यायला विमानं पाठवली. माझं तर स्पष्ट मत आहे. फडणवीस साहेबांना माही सांगू इच्छितो, मी तर RSSचा एक 3य वर्ष शिक्षित माणूस आहे, कट्टर हिंदू आहे, हिंदुत्वासाठी केव्हाही मरायला तयार आहे. त्यांना मला एक विनंती करायची आहे, फडणवीस साहेब पुढच्या वर्षीचा नाशिकचा कुंभमेळा रद्द करा. नाही नाशिकला कुंभमेळा आम्हाला करायचा. आम्हाला कुंभमेळा श्रीनगरला करायचा. आम्हाला नाही गोदावरीमध्ये स्नान करायचं. आम्हाला पुढच्या वर्षी झेलम, मी परत झेलम शब्द वापरला, वितस्तेमध्ये स्नान करायचं. जी आत्ता अलाहाबादला 27 आणि 28 कोटी माणसं गेली, अशी माणसं श्रीनगरला जाऊ द्या, झेलममध्ये स्नान करू द्या. काय हिंमत आहे परत अशा प्रकारची त्या काश्मीरमध्ये घटना घडण्याची? अहो त्यांच्या मनात पण येणार नाही. तुमची ही एकी त्यांनी जर का बघितलं तर हा दुष्ट विचार मनामध्ये सुद्धा येणार नाही. हा विचार, हा अविचाराने त्यांनी केलेल्या काही गोष्टी, या गोष्टी आपण हाणून पाडण्यासाठी पळून यायचं की तिकडं जायचं? शिवाजी महाराज की जय फक्त आम्ही म्हणायचं? अरे मग तानाजीचा आदर्श काय घ्यायचा आम्ही? उदयभानूचं सैन्य जेव्हा समोरून येत होतं आणि आता पराभव नक्की होता, असं असताना सैन्य पळायला लागलं. ज्या दोरावरून वर चढून गेले कोंडाणा, ते खाली उतरायला लागले. हे जेव्हा तानाजीच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी दोर कापले. पळून येऊ नका, विमानं पाठवू नका त्यातली माणसं आणायला. ठीक आहे, विमानं ती माणसं तिथं न्या. बरं, एक मुद्दा, मला वेळ कमी आहे म्हणून, 370 नंतर काश्मीर किती बदललं? 370 नंतर काश्मीरमध्ये कसल्याही घटना घडलेल्या नाहीत. मी विचारलं हम्म. किती जमिनी आजपर्यंत हिंदुस्थानातल्या लोकांनी इथे येऊन घेतल्या. हम्म. या घटना थोड्याशा, आता काश्मीरचे तसे प्रामुख्यानं 3 भाग पडत होते. हे आजच्या याला माझं उत्तर चुकीचं आहे, कारण का आता लेह हा वेगळा झालं राज्य, हो हो. त्यामुळं पण 3 राज्य होती. हम्म. जम्मू हा समुद्र सपाटीपासून 2000 फूट वर असलेला भाग, हम्म. श्रीनगर हा समुद्र सपाटीपासून 7500 फूट उंचीवर असलेला भाग, आणि लेह हा 10,000 फूट उंचीवर असलेला भाग. असे 3 भाग वेगवेगळे होते. या 3 भागामध्ये आमचं काश्मीर वसलेलं होतं.
आणि या काश्मीरमध्ये हम्म. त्यांचे जे काही विचार आहेत, आता खालचे जे काही होते यात हिंदूंचं प्रमाण जादा आहे, हम्म. शिखांचं प्रमाण जादा आहे. मधल्या भागामध्ये जवळजवळ सगळं मुस्लिमांचं प्रमाण आहे. तर लेहमध्ये बौद्धांचं प्रमाण जादा आहे. बौद्ध हिंसेच्या विरुद्ध आहेत. तिथं अशा प्रकारची घटनाच घडू शकत नाही. त्यांचा धर्मच त्या गोष्टीला विरोध करतो आणि धर्माला डावलू ते शकत नाहीत. प्रश्न मिटला. जम्मू भागात आम्ही जादा आहोत, बाजूला पंजाब आहे, त्यामुळे अशा घटना घडू शकत नाहीत. प्रश्न मिटला. मग या मधला जो काही काळ राहिला, हे लोकसुद्धा आपोआप या दोघांच्या मधी आहेत आणि सँडविचमध्ये मधी असलेला भाग हा रगडलाच जातो, लक्षात ठेवा. हम्म. तो कधी वाढत नाही. सँडविच खाल्लं कधी तोंडात, हो. मधला भाग कधी बाजूला काढता येतो. अरे मग काय त्या भागाला घाबरता? चला तिथे उभे राहा आणि मग बघा काय होतं ते. अशी घटना या आयुष्यात परत घडणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला काश्मीर घेता येईल. बरं. हे आपलंच आहे ना, आपलंच ठेवायचं आहे, हे नक्की लक्षात ठेवा. नक्की. खरं तर आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला अनेक मुद्द्यांबद्दल बोलायचं होतं, पण आपण नंतर कधीतरी बोलूया. पण आज तुम्ही खूप रोखठोकपणे एक भूमिका मांडली की आज न घाबरता आपण धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे आणि काश्मीरमधून पळून न जाता तिथं उभं राहून आपण काश्मीरींच्या सोबत हा काश्मीर आपला आहे म्हटलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही खूप स्पष्ट अशी भूमिका घेतली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नमस्कार.